आयला किशोर हा? याला युरिया मारायचा पण मार्केटमध्ये युरियाच भेटणार आहे. अरे गंमत काय रे माहिती का? हा म्हणजे जसं युरियाचं झालंय ना हा तसंच पुरींचं झालंय. हा ना बाबा. म्हणजे मार्केटमध्ये पुरी नाही, हा पण एखाद्या गावात गेला का हम्म. स्थळच नाही, डायरेक्ट हात वर करून घेतात, स्थळच नाही बा. आणि युरियाचं कसं झालं माहिती का? हा. दुकानात गेलं हा का स्टॉकच नाही. आणि जर असलाच हा का त्याच्यावर एखादी बॅग घ्यावं लागते, 15 घे, नाही तर 1840 घे, नाही तर काही ना काही घ्यावंच लागते, नाही तर युरियाची पाण्याची बॉटल तरी घ्यायला लागेल. म्हणजे अशा गमती झाल्या. मग आता समजा ते युरियाची गंमत म्हणतो, मग पोरींसोबत बी असं काही आणायला लागेल त्यांच्या करून काही. अरे मग तेच झालंय आता, हा? लाख रुपये द्यायचे. युरियाच्या कोणी सोबत समजा एखादी बॅग आणायची किंवा DAP आणायची काहीतरी तसं पोरींसोबत आणायला लागेल. नाही ना बाबा असं काही. अरे पोर तर अजून भेटू आमचे दे. व्हायचे बाकी बघा दादा. अरे पोर तर भेटू दे. तिला हा ना आमची बाबा गोष्ट ते राहिली. टेन्शन आलंय काय आता. बरं आहे आता बघा लक्षात राहू द्या तुम्ही. 100%. हा? आणि त्यात तुला एक विषय माहितीये का आप्पा? हा म्हणजे पहिले या काळात कसं व्हायचं का, मुलीला हुंडा द्यायला लागायचा. बरोबर. बरोबर आहे का नाही? हम्म. म्हणजे मुलीकडची मुलाला हुंडा द्यायची, बरोबर. मग ते मारतब, नवऱ्याचा मारतब वगैरे एकदम मानपान होता नाही का? हा ना. आता तसं नाही राहिलं. म्हणजे आता झालं काय माहिती का, पुरीला लाख रुपये द्यायचे पुरीवाल्यांना, हा, हा, मग हा. ते लग्न करणार, त्यात लग्नही आपणच करून हा घ्यायचं. ना. म्हणजे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. अवघड होत चालली मग? परिस्थिती. युरिया सारखंच झालं ना. हा ना हो. सध्या युरियाचा स्टॉकच नाही आपण, लय बेकार परिस्थिती झाली. सेम झालंय ते. हं? युरिया काय आणि पोरी काय सारख्याच झाल्या. झालंय. हा ना. म्हणजे गव्हाचा काम आला आणि लग्नाचा सीझन आला, एकच सेम काम झाला. सोबतच झालंय संगत आलं काय खरं नाही. काळजी वाटते फक्त हा तरुणांची. ना, हो. गावात झाली घरात परत आपल्या परत तयार होती तरुण मंडळी. हा ना. हा? पोरांची वय नुसतं बका बका मग? बका बका वाढू राहिली. आणि लग्न अजून अशी गावामध्ये किती लग्न आहे आता? इन 4-5 लग्न आहे ना काहीतरी. 3च लग्न आहे. हा ना हो. म्हणजे 100 पोरांमध्ये 3 लग्न आहे. बरोबर आहे. सांगा तुम्ही मला, कधी हे गणित जुळायचं? हे सोपं सगळ्यांनीच नाही. विचार केला पाहिजे. सगळ्यांनी हा? विचार केला पाहिजे. तुमच्या म्हणजे घरात आमच्या घरात सर्वांनी तसं. सगळ्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या जर नातेवाईकांनी विचार केला, म्हणजे शेजारच्या गावाला विचार केला काय हे मोगावचे पोरं किंवा हे तरुण मंडळी चांगली आहे बा, या बरोबर. गावामध्ये पोरी द्यायला पाहिजे, असा जर विचार एकमेकाच्या पंचकृषीत जर तयार झाला तर मग? तुम्हाला सांगू त्याची कुठंच गरज पडणार नाही. सगळ्यांचं सलोख्याची भूमिका एकदम मस्त राहील, नाही नाही का? तरुणांनी बी होत करू पाहिजे मेन म्हणजे. नाही तरुणही चांगले पाहिजे हा, तरच पुरी main भेटतील. नाही तर महत्वाची तरुण गोष्ट जर व्यसनाच्या आधी जर जायला असतील ना, हा. तर तुम्हाला सांगतो काय अर्थ नाही एक लग्न होणार नाही काय गावामध्ये, अर्थ एक लग्न होणार नाही. आणि ते एकामुळे 10 जण खराब होते. एकामुळे 10 जण खराब होते. पब्लिकने पाहून शहानिशा करूनच तेच. स्थळ जुळवायचे, बाकी काही नाही. बघू बरं आहे, आता. चला हाय आपल्या काय क्षेत्र आहे हा. थोडस, हाय होतील लग्न काही होईल आता काय. tension नाही. हा. पाहूया होणार कसं होणार आहे. मग हा थांबणार आहे. चालतंय. चला मग काय, चला. येऊ का?